आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे आणि त्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चौंडी इथं जाऊन अहिल्यादेवींना अभिवादन केलं। यावेळी सभापती राम शिंदे, मंत्री जयकुमार गोरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सुरुवातीला अहिल्याश्वर मंदिरात पूजा केल्यानंतर अभिवादन सभा होणार आहे। या अभिवादन सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील। अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य लक्षात ठेवता हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। आपण ही दृश्य पाहतो आहोत। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। श्लोक लोकमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। फक्त आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला आज भूमिपूजन करायचं होतं, पण ते करता आलं नाही। आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही भूमिपूजन करू। पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्यांनी राज्य कसं केलं पाहिजे याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी नमन करतो। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उमर सय्यद जोडले गेलेले आहेत। उमर, कशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली आहे? काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे? नक्कीच विक्रांत, आज 301व्या अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील यांनी अहिल्याश्वर मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली। त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे आहे तर ते अभिवादन करण्यात आलेलं आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून या जयंतीचा उत्सव चौंडीमध्ये जे आहे तर ते साजरा करण्यात येत आहे। अहिल्यादेवी होळकरांचं चौंडी हे जन्मगाव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याच कॅबिनेट मंत्र्यांनी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून जे आहे तर ते ही जयंती साजरी केलेली आहे। खरं तर त्यांच्या अभिवादनास राज्यभरातून हजारोंच्या संख्येने जे भाविक भक्त आहेत ते चौंडीमध्ये दाखल होत आहे। देशाच्या इतिहासामध्ये कल्याणकारी राजे जे झालेत त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घ्यावं लागेल आपल्याला, कारण लोकमाता अहिल्यादेवींचं स्मरण हे केवळ इतिहासाचं स्मरण नाहीये, तर लोकाभिमुख, न्यायनिष्ठ आणि जनकल्याणकारी नेतृत्वाचं सर्वोच्च आदर्श आपल्याला ते मानावं लागेल। आणि त्यामुळे कुठेतरी आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजे चौंडी या ठिकाणी जे आहे तर त्यांना अभिवादन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येतात। विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेची आचारसंहिता सुरू आहे। असं असताना देखील निवडणूक आयोगाने या जयंती साजरा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही जयंती आज साजरी होत आहे। खरं तर चौंडीमध्ये कॅबिनेटची बैठक देखील काही महिन्यापूर्वी पडली होती आणि त्यामध्ये 1200 कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आली। खरं तर आज त्या विकास कामांचं भूमिपूजन देखील होणार होतं, मात्र आचारसंहिता सुरू असल्याने ते भूमिपूजन पुढे ढकलण्यात आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिल्लीला रवाना व्हायचं आणि त्यामुळं जे सभा होणार होती अभिवादन सभा, त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील, ते अभिवादन सभा घेणार आहेत। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करून आता ते दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। विक्रम, धन्यवाद उमर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।